नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सुद्धा 2026मध्ये नवीन घर बांधण्याचा विचार करत असणार किंवा नवीन घर बांधत असणार, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 2026मध्ये नवीन घर बांधताना किंवा मग खरेदी करताना वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेसोबत सुख समृद्धी ह्यासाठी काही खालील उपाय आणि नियम दिलेले आहेत. हे खालील उपाय नियम पाळणे हे खूप शुभ मानले जाते. तर नियम नंबर 1, घराची दिशा हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे वास्तूमधला. तर मुख्य द्वार, घराचा जो मुख्य तुमचा दरवाजा आहे, द्वार आहे, तो पूर्व, उत्तर किंवा मग ईशान्य दिशेला असणे हे फार उत्तम मानले जाते. पूर्व दिशेला तर फारच उत्तम राहते, हे आपल्याला माहीतच आहे. नंतर उतार, घराच्या जमिनीचा उतार जो राहतो, जो आपला घराचा उतार राहतो, तो उतार पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. त्यानंतर नैऋत्य दिशा, घराच्या नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट या दिशेला कधीही अंधार ठेवू नका, तिथे उजेड नेहमीच असावा. रात्रीचा किमान एक छोटा लाईट तरी तिथे तुम्ही राहू द्यायचा सुरू. त्यानंतर रूमची रचना, ज्या आपण रूम्स बांधतो त्यांची रचना कशी करायची, तर सर्वात प्रथम आहे आपलं सर्वात महत्त्वाचा घरातील भाग म्हणजे स्वयंपाकघर. हे स्वयंपाकघर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट कोपरा स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम आहे. हे जर तुमच्याकडून शक्य नसेल तर वायव्य दिशा हा त्याला दुसरा पर्याय आहे. या दोनपैकी तुम्ही कुठलीही दिशा निवडू शकता तुमच्या स्वयंपाकघरासाठी. नंतर आहे दिवाणखाना म्हणजेच लिव्हिंग रूम. हॉल ईशान्य, उत्तर किंवा मग पूर्व दिशेला असणे हे फार उत्तम मानले जाते. नंतर नियम नंबर 3, नवीन घर किंवा मग नवीन घरातला तुमचा गृहप्रवेश, या गृहप्रवेशाचे काही नियम आहेत. ते सुद्धा नियम आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर त्यामधील नंबर 1, शुभ मुहूर्त. सर्वात आधी तर येतच मुहूर्ताबद्दल. तर 2026मध्ये गृहप्रवेशासाठी फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने चांगले आहेत. एप्रिलमध्ये 20 आणि मेमध्ये 4, 8, 13 ह्या तारखा शुभ आहे. बाकी तारखा पूर्ण आम्ही इथे नाही देऊ शकत, तर तुम्ही कॅलेंडरवर किंवा मग आपापल्या परीने तुम्ही कोणालाही विचारू शकता. आता काय टाळावे? 15 मार्च ते 14 एप्रिल 2026 दरम्यान खरमास असल्यामुळे ह्या काळात नवीन घरात प्रवेश करणे टाळावा, याची तुम्ही दक्षता घ्यायची. नंतर आहे बांधकाम. तर घर बांधणी सुरू करण्यासाठी भूमिपूजन जे आपण करतो ते सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवस फार उत्तम आहेत. मात्र शनिवार आणि रविवार सोबतच मंगळवार हे दिवस टाळावेत शक्य असल्यास. आता नियम नंबर 4, वास्तुदोष दूर करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय आता इथे आहेत. सर्वात प्रथम येते ती म्हणजे स्वच्छता. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी हा स्वच्छ सुशोभित ठेवावा, डेकोरेट केलेला असावा, काही तोरणे लावलेली असावी. त्यासोबतच सर्व घर सुद्धा स्वच्छ तुमचं नेहमीच असावे. नंतर उंबरा, तुमच्या दाराला उंबरा अवश्य बनवावा. नंतर आहे चिन्हे. तर मुख्य दारावर श्री गणेशाची मूर्ती किंवा मग एखादं स्वस्तिकचं चिन्ह सुद्धा लावावं. नंबर 5 आहे 2026साठी काही विशेष टिप्स आहेत. तर पहा, 2026 ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे त्या वर्षाचं कॅलेंडर. ते जे कॅलेंडर आहे ते योग्य दिशेला लावावेच. योग्य दिशेला लावणे फार महत्त्वाचं आहे. याने फार फरक पडतो. आता नवीन वर्ष 2026 ह्या वर्षात घरात सकारात्मक वस्तू ठेवणे आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ झाडू, पिंपळाची पाने
ह्या वस्तू आणल्याने तुमच्या घरात भरभराट होते. पण यासाठी सुद्धा काही दिवस नेमलेले आहेत, जसे गुरुवारी झाडू आणू नये. हे सर्व तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुमचं हे वर्षसुद्धा चांगलं जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. सोबतच ह्या वर्षी कुणाकुणाचे नवीन घर होत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.